मंत्रालयातल्या गर्दीला आळा बसवण्यासाठी सरकारच्या वतीनं मंत्रालयामध्ये फेस डिटेक्शनची यंत्रणा जी आहे ती राबवली जाते आणि त्यामुळे पहिल्या दिवशी आपण जर पाहिलं तर सोमवारचा दिवस आहे आणि गर्दी जी आहे ती मोठ्या प्रमाणात मंत्रालयाच्या बाहेर झालेली आपल्याला पाहायला मिळते। जे सरकारी कर्मचारी आहेत त्यांचेसुद्धा फेस ID जे आहेत ते अजूनही प्रत्येकाचे तयार नाही आहेत आणि त्यामुळे रांगा ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात मंत्रालयाच्या गार्डन गेट परिसरात आपल्याला लागलेल्या पाहायला मिळत आहेत। सरकारचा मानस हाच आहे की ज्या पद्धतीने मंत्रालयामध्ये प्रत्येक फ्लोअरवरती मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती होत असते, या गर्दीवरती आळा घालण्यासाठी फेस डिटेक्शन ही यंत्रणा जी आहे ती संपूर्ण मंत्रालयामध्ये राबवली जाते। ज्या मजल्यावरती ज्या व्यक्तीला जायचं आहे त्याच व्यक्तीला त्याच मजल्यावरती जाता येईल अशी ही संपूर्ण यंत्रणा जी आहे ते असणार आहे। परंतु आज सोमवारचा दिवस आहे, पहिला दिवस आहे। कर्मचारी आणि जे येणारे नागरिक आहेत यांची गर्दी जी आहे ती मोठ्या प्रमाणात झालेली आपल्याला पाहायला मिळते। फेस डिटेक्शन ही जी यंत्रणा आहे ती कर्मचाऱ्यांची सुरुवातीला फेस ID जे आहे ते घेतले जात आहेत आणि त्यानंतर जे येणाऱ्या व्यक्ती असतील त्यांना सुद्धा ही हळूहळू ही यंत्रणा जी आहे ती राबवली जाईल। आजचा पहिला दिवस आहे आणि गर्दी जी आहे ती मोठ्या प्रमाणात झालेली आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामॅन रोहन पवारसह विनायक डावरुंग, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।